हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे या दोन महान पुरुषांच्या जयंती निमित्त आपण इथे जमलो आहोत. मी देशपांडे प्रज्वल राहुल, रेनबो इंटरनॅशनल स्कूल इयत्ता 8वी. आज बाळासाहेब एक प्रखर वक्ते या विषयावर माझे मत मांडणार आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तुझ्याकडच्या पाठी कुठेही जा, तुला मरण नाही. माणसाची ताकद छाती किती इंचाची आहे त्यावरून ठरवत नसतात, ताकद मेंदूत असते. काल आमच्या एका खासदाराला मारलं, झोडणार. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येतात आणि बदमाश तिकडे जातात, त्यांना काय वळू. आणि मग प्रश्न विचारल्यावर समजा उद्या तुमच्याकडे सत्ता आली आणि ते तिकडे गेले, मग पण आता तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक जरी आमदार शिवसेनेतून फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्यांना रस्त्यात तुडवा. हा महाराष्ट्र काही लेच्या देश नाहीये की वाघाची औलाद आहे, वाघाची. आणि या वाघाला जर कोणी डिवचलं तर त्याचे काय भयंकर परिणाम होतात याचे इतिहासात दाखलेत. ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगावर चाटून जाईल, चाटणार नाहीत, पण मात्र त्या औलादीला या महाराष्ट्रात नव्हे या अख्ख्या हिंदुस्थानात जिवंत ठेवायचं नाही. एके दिवशी एका भक्ताने आपल्या येथील शिर्डीच्या साईबाबा मंदिरात सोन्याचे सिंहासन दान केले होते. त्यावर बाळासाहेब म्हणाले की साईबाबा तर फकीर आहेत, त्यांना कशासाठी सोन्याचे सिंहासन पाहिजे, त्याऐवजी त्याचा उपयोग गोरगरिबांसाठी करा. यावर सर्व राजकारण्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला आणि लोकमतने ही गोष्ट उचलून धरली. लोकमतने त्यांना प्रश्नही केला, जर तुम्हाला स्वतःला बसायला जर चांदीचं सिंहासन लागतं तर एका भक्ताने जर साईबाबा मंदिराचं सोन्याचे सिंहासन दान केलंय तर तुम्हाला काय अडचण आहे. यावर बाळासाहेबांनी त्यांचे सिंहासन लोकमतच्या कार्यालयात पाठवले आणि त्यांना सांगितलं की हे सिंहासन जर चांदीचं असेल हे मोडा आणि याचा उपयोग गोरगरिबांसाठी करा. तेव्हा लोकमतने त्यांच्या सिंहासनाची तपासणी केली आणि तेव्हा त्यांना कळलं की हे सिंहासन चांदीचं नव्हतं, तर त्याला फक्त चांदीचा मुलामा दिलेला होता. त्यावेळी तिथे लोकमतचे संपादक दडाही उपस्थित होते आणि त्यांनी त्या सिंहासनाची तपासणी केली आणि ते परत मानाने बाळासाहेबांना परत केले. याचा अर्थ असा होतो की बाळासाहेब बोलायच्या आधी आणि बोलल्यानंतर विचार करत नाहीत, तर ते बोलतानाच विचार करतात आणि एकदा बोललेला शब्द मागेही घेत नाहीत. मुंबईत त्या काळात मराठी माणसांना फार त्रास दिला जात होता, म्हणजे चित्रपटगृहात मराठी चित्रपटही लावले जात नव्हते. या गोष्टीवर एक दिवशी दादा कोंडके बाळासाहेबांना भेटले आणि त्यांना हे सगळं सांगितलं. त्यावरून बाळासाहेबांनी त्या चित्रपटगृहाच्या मालकाला भेट दिली आणि त्यांना सांगितलं की तुला जर महाराष्ट्रात राहायचे असेल, मुंबईत राहायचे असेल, तर तुला तुझ्या चित्रपटगृहात मराठी चित्रपट लावावे लागतील. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की परप्रांतीयांनी मुंबईवर हक्क सांगू नये आणि त्यांनी